राजीनामा द्यायला मी विनयभंग किंवा चोरी केलेली नाही। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं वक्तव्य। व्हिडिओचा विषय किरकोळ असल्याचंही कोकाटेंचं मत। जाहिरात स्किप करायला 42 सेकंद लागतात का? सत्य झाकणार नाही। अधिवेशनाची वाट पाहू नका, राजीनामा द्या। रोहित पवारांची टीका। जाहिरात स्किप करत होतो आरोप करणाऱ्यांना कोर्टात खेचणार, चौकशी करा। दोषी आढळल्यास राजीनामा देणार, माणिकराव कोकाटेंकडून स्पष्टीकरण। कृषी मंत्री कोकाटेंच्या विरोधात महाविकास आघाडी आक्रमक। केंद्रीय कृषी मंत्र्यांची भेट घेत महाविकास आघाडीच्या खासदारांची कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी, तर मुंबईत पवारांच्या राष्ट्रवादीचंही आंदोलन। माणिकराव कोकाटेंचं वर्तन भूषणावह नाही, विधान भवनात गांभीर्यानं बसणं गरजेचं। सभागृहामध्ये रमी खेळतानाच्या कोकाटेंच्या व्हिडिओवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची तीव्र नाराजी। मुख्यमंत्री फडणवीस बातम्या पाहून बोलले असं दिसतंय। या प्रश्ने मी मुख्यमंत्र्यांना ब्रीफ केलेलं नाही आणि त्यांनीही चौकशी केलेली नाही। फडणवीसांच्या नाराजीवर कोकाटेंची प्रतिक्रिया। कोकाटेंनी विनाकारण विषय वाढवू नये, दिलगिरी व्यक्त करावी। कृषी मंत्री कोकाटेंना प्रवीण दरेकर यांच्याकडून मित्रत्वाचा सल्ला। राहुल लोढा छोटा वासा मोठा वासा मंत्रिमंडळात। लोढानं गिरीश महाजन यांना पेढे कशासाठी चारले? संजय राऊत यांचा सवाल। हनी ट्रॅप प्रकरणामधला आरोपी प्रफुल्ल लोढाच्या विरोधात बावधन पोलीस ठाण्यामध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल। पतीला नोकरी देतो सांगत इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा स्वीकारला। हरिभाऊ बागडे यांचं नाव उपराष्ट्रपती पदासाठी चर्चेत। सूत्रांची माहिती, तर संसदेच्या बैठकीसाठी धनखड यांच्या जागी हरिवंश सिंह उपस्थित राहणार। खरगेंनी बोललेलं रेकॉर्डवर जाणार नाही। राज्यसभा सभापतींसमोर नड्डांचं वक्तव्य, नड्डांचं वर्तन हा उपराष्ट्रपतींचा अवमान। संजय राऊत यांची टीका, तर सप्टेंबरमध्ये दिल्लीमध्ये मोठी घडामोड होणार असा दावा। पालिका निवडणुकीसाठी भाजपची रणनीती, प्रत्येक आमदाराची 5 कामं होणार, तर ठाकरे बंधूंच्या युतीने काय होऊ शकते यावर फडणवीसांनी आमदारांची मतं जाणून घेतली।